हॅलो फ्रेंड्स, मी नेहा माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत करते। आज मी तुमच्यासाठी एक शाही रेसिपी घेऊन आलेली आहे, ती म्हणजे शाही काजू करी। ही रेसिपी आपल्याला कुठल्याही शाही थाळीमध्ये सहजच दिसते। ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा आणि जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर प्लीज लाईकचं बटन क्लिक करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर आता आपण शाही काजू करीच्या साहित्य आणि कृतीकडे वळूया। मी इथे तिखट आणि मीठ लावलेले जे काजू कुठल्याही शॉपमध्ये मिळतात ते घेतलेले आहेत। तुम्ही साधे प्लेन काजू पण घेऊ शकता। 2 मीडियम साईजचे कांदे मी असे जाडसर चिरून घेतलेले आहे। 2 मीडियम साईजचे टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे। फ्रेश क्रीम घेतलेला आहे, आलं लसणाची पेस्ट, जिरा आणि हिंग, लाल तिखट, हळद, तेल, चवीपुरतं मीठ आणि गरम मसाला घेतलेला आहे। आणि मी काजू करी करण्यासाठी पॅन ठेवलेला आहे गरम करण्यासाठी। सर्वात पहिल्यांदा आपण त्याच्यामध्ये एकदम थोडंसं म्हणजे साधारण 1-1.5 चमचा तेल टाकणार आहोत। त्याच्यामध्ये जो मी जाडसर कांदा चिरून घेतलेला होता तो आपल्याला टाकायचा आहे। हा एकदम कमी वेळ आपल्याला परतवायचा आहे। फक्त जो कांद्याचा वास असतो उग्र तो आपल्याला काढून घेण्यासाठी कांदा थोडा वेळ तेलात परतायचा आहे। त्याला जास्ती लालसर करायचं नाही आपल्याला। आपण तेल एकदम कमी टाकलेलं आहे म्हणून कंटिन्यूअस आपण कांदा हलवत राहायचा आहे आपल्याला। अशा पद्धतीने आपला तो कांदा आता तयार झालेला आहे। तर त्याला आपण एका मिक्सरच्या भांड्यात काढून वाटून घेणार आहोत बिना पाणी टाकता। आता ही अशी कांद्याची पेस्ट तयार झालेली आहे। मी याच्यात पाणी काहीच टाकलेलं नाहीये। तर आता आपण याला परतणार आहोत। त्यासाठी मी तोच पॅन परत घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आता निदान 7-8 चमचे तेल टाकायचं आहे आपल्याला। आणि ते तेल गरम झाल्यानंतर हिंग आणि जिरं जे घेतलेलं होतं मी एकत्र करून ते टाकायचं आहे। आणि जिरं तडतडल्यानंतर आपण त्याच्यामध्ये लाल तिखट टाकणार आहोत, साधारण 1.5 चमचा। तुम्हाला जेवढं पाहिजे असेल तेवढं तुम्ही टाकू शकता। गरम मसाला टाकायचा आहे, जेवढं तिखटची आवश्यकता असेल तुम्ही त्याच्या अंदाजानुसार तिखट टाकू शकता। हळद टाकून घेतलेली आहे मी इथे। आणि जो कांद्याची पेस्ट करून घेतलेली होती ती याच्यात टाकायची आहे। आलं लसणाची पेस्ट आपण 1 चमचा टाकणार आहोत, छोटा 1 चमचा। आणि आता हे सगळं व्यवस्थित हलवायचं आहे, त्याला आपल्याला परतवायचं आहे। या सगळ्या मसाल्या आणि कांद्याच्या पेस्ट हे सगळ्याला परतून घ्यायचं आहे आपल्याला। पूर्ण तो असा कोरडा करून घ्यायचा आहे आपल्याला। कांद्याची जी पेस्ट होती ती पूर्ण व्यवस्थित तुम्ही बघताय की अशी कोरडी झालेली आहे। मी मीडियम गॅसवरच याला कोरडं बनवून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आपण त्याच्यात टोमॅटो प्युरी जी बनवून घेतलेली होती ती टाकायची आहे। आणि आता या सगळ्या मसाल्याला आपल्याला मीडियम गॅसवर कंटिन्यूअस परतत राहायचं आहे जोपर्यंत त्याला आजूबाजूने तेल सुटत नाही तोपर्यंत। आता हा मसाला व्यवस्थित असा कोरडा झालेला आहे आणि एकदम व्यवस्थित शिजून गेलेला आहे तो सगळे मसाले आणि प्युरी वगैरे। तर आता आपण त्याच्यामध्ये जे काजू घेतलेले होते ते टाकणार आहोत आणि व्यवस्थित हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला। फ्रेश क्रीम पण आपल्याला लगेचच टाकायचं आहे, साधारण 1.5 चमचा मी टाकलेला आहे, मोठा 1.5 चमचा असा वाला। आणि आता हे सगळं व्यवस्थित आपण एकत्र करून घेणार आहोत। थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आपल्याला याच्यामध्ये। आता आपल्याला हे सगळं व्यवस्थित एकजीव होण्यासाठी पाणी टाकायचं आहे। तुम्हाला जेवढं पातळ किंवा घट्ट पाहिजे असेल ग्रेव्ही तेवढं तुम्ही टाकू शकता। इथे मी अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे, म्हणजे ते मसाले सगळे एकजीव होतील आणि काजू पण त्याच्यात थोडेसे शिजून जातील। पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित आता तो मसाला पाण्यामध्ये एकत्र करून घ्यायचा आहे आपल्याला। आणि मग नंतर आपण बारीक गॅसवर झाकण लावून त्याला 10 मिनिटं शिजू द्यायचं आहे। आता 10-1 मिनिटानंतर ही अशी व्यवस्थित एकदम सुंदर कलर आलेला आहे आपल्या काजूच्या ग्रेव्हीला। मी एवढी इथे घट्ट ठेवलेलं आहे, तुम्ही पाहिजे तर याच्यापेक्षा अजून घट्ट ठेवू शकता किंवा पातळही ठेवू शकता। आणि आता आपण याला एका सर्विंग डिशमध्ये काढून घेणार आहोत आणि गरम गरम पोळी, रोटी किंवा राईससोबत सर्व करणार आहोत।